गांधीनगर अक्कलकोट रोड झोपडपट्टी नंबर 7 या ठिकाणी नेहमीच लोकांची वर्दळ असते। पोषमा मंदिर जवळील एका लाईटच्या डेपो कंपाऊंडभोवती संपूर्ण परिसर घनदाट झाडे झुडपे तसेच संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य आहे। या ठिकाणी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व त्यांच्या मार्फत स्वच्छता केली जात नाही। या ठिकाणी 3 ते 4 लाईटचे पोल असल्यामुळे त्याच ठिकाणी सर्वत्र झाडामुळे हा भाग शॉर्ट सर्किट होते। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे परिसरातील लहान मुले व नागरिकांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसर स्वच्छ करणे आवश्यक असताना या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे। वेळोवेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना समस्या सांगून देखील सोडवली जात नाही। अशा कारणामुळे या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे। या ठिकाणी नवीन कंपाऊंड मारून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी परिसरातील बालाजी यनगंदुल तसेच नागरिकांनी केली आहे। गांधीनगर झोपडपट्टी नंबर 7 येथे क्रांती तरुण मंडळ जवळ पोषमा मंदिर इथं आमचं लाईटचं कंपाऊंड आहे। लाईटच्या कंपाऊंडमध्ये लई कचरा भरलेला आहे आणि जनावर मेलेला आहे। ती झाडं लई मोठ्या प्रमाणाने वाढलेलं आहे। तरी आम्ही सागर चौकमध्ये 2 वेळा लाईटचं कंपाऊंडसाठी अर्ज दिलं होतं, तरी त्यांनी येते ती थोडं झाडं तोडते ती जाते ती। मी असं इथलं नागरिक आहे म्हणून मी एकच विनंती करतो की हे कंपाऊंड आम्हाला नवीन बनवून द्यावं, तसेच आम्हाला सुधारणा करून द्यावं, स्वच्छ व्हावं पूर्ण कंपाऊंड, एवढं माझं विनंती आहे। इथं रात्री बेरात्री शॉर्ट येतं आहे, आग लागतं आहे, काय तर झालं तर कोण जबाबदार आहे, हेच माझं विनंती आहे लाईटवाल्यांना। लवकरात लवकर हे लाईट ऑफिसवाले येऊन आमची व्यवस्था करून देणे।